द बीच हाऊस आलेला आहे मंडळी. फायनली परफेक्ट टायमिंगला पोहोचलो आहोत. 5 वाजता निघालो आणि आम्ही 5 वाजता निघालो. 1 वाजला ऑलमोस्ट. ते पण डायरेक्ट समुद्रावर. तोपर्यंत बाय बाय दापोली. मॉर्निंग मंडळी, आम्ही राहिलोय इथं आणि याच्या समोर आता हे बघा 1 2 3 तर असं सगळं सीन आहे समोर. जिजा आणि हर्षदा उठलेली आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. पिलू आमचं उठलेलं आहे. गुड मॉर्निंग जिजा. या 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 या. डॉल्फिन आहेत. कसं वाटतंय म्हणे? बघितला का समुद्र? डॉल्फिन आत आहे. कसं वाटलं तुला समुद्र? कसं वाटलं समुद्र? मस्त. उडी मारत जातात अशी. उडी मारत जातात. आणि मरमेड नाही. पिहू काल दिवसभर वाट बघितली आहे आणि आता उठवायला लागले तिचा पिहूला. हाक मार की. ए पिहू बघ 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 तरी कोण आले. डोळे उघडून एकदा बघ. हाय पिहू, गुड मॉर्निंग. तू समुद्र बघितली का बाळा? झोपेत आहे. साक्षी पहिल्यांदाच आता समुद्राच्या किनारी जायचं आहे. गुड मॉर्निंग सार्थक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्याम. कसे आहात? काल हिंची गाडी ऑलरेडी पहिला पोहोचलेली स्पॉटवरती. यांचं चाललं खेळायचं चालू झालं. तुमचं नाव काय? मी विसरलो. निशिकांत. हा मी ग्रुपला बघितलं. साडा माझा. हा साडू तुमचे सध्याचे. ओके ओके. सक्का भाऊ. ओके. मस्त समुद्रात जाऊन स्विमिंग पूल मध्ये पण जाऊन आलोय. मस्त अशी आता आंघोळ केली आहे. आता ब्रेकफास्ट करायचा आहे. पहिला भीती वाटली, मग आमच्या इथे स्विमिंग पूल आहे, तुम्ही बघितलंय. तर तिथंच ऍक्च्युली आता आम्ही गेलेलो. पहिला समुद्रात गेलो, मस्त धिंगाणा केला, मग स्विमिंग पूल मध्ये आलो आणि आता आंघोळ केली. आता ब्रेकफास्ट करायचा. लेट्स गो. मंडळी मस्त आहे की स्विमिंग पूल मध्ये मी आता आंघोळ केलेली आणि परत आणि बाथरूम मध्ये आंघोळ केलं आणि आता ब्रेकफास्ट. हॅलो हॅलो हॅलो. आता करूया, चला नाश्ता करूया. A few moments later. मंडळी
अशी आहे ही प्रॉपर्टी. आम्ही आता जिथं राहतोय ते इथं अशा रूम्स आहेत. समोर तिथे पॅन्ट्री आहे, छान असं इथं स्विमिंग पूल आहे आणि आम्ही रूम्स घेतल्यात त्या इथं रूम्स घेतलेल्या आहेत. दापोली आता थोडं बघायला चाललं. आता वाजले 11:30. तर दापोलीमध्ये कुठले कुठले पॉईंट्स बघता येतील का बघायचं. आम्ही पण असं काय जास्त असं काय त्याचं काय रिसर्च केलं नाही की कुठले पॉईंट बघता येतील किंवा काय. जसं जाता आता विचारत बघायचं कुठले फोर्ट आहेत किंवा काय असे कुठले कुठले पॉईंट्स जर बघायला मिळाले तर ते बघायचं म्हटलं तर सगळे बीच तर सगळे ऑलमोस्ट सेमच असतात. तर त्यामुळं एखाद दुसरं बीच बघायचं आणि जर कुठले पॉईंट बघायला मिळाले तर बघायचं. लेट्स गो. आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि निघालोय दापोली बघण्यासाठी. दापोली किंवा तिथले पॉईंट्स काय बघण्यासाठी. ह्यांचं बघा काय झालंय दोघींचं. ओ हॅलो, तुम्ही इथंच बसणार का असं? आमचे फोटो काढून झाले. ह्यांचं अजून काय फोटो संपन्न झालंय बघा. जिजा आणि पिहू बघा ते कुठे बसलेत. अगं तुम्हाला ती जागा करून दिली आहे बसायला छान अशी पिहूच्या गाडीमध्ये. मस्त एक नंबर. एक नंबर बढिया. तर मंडळी आता सगळे आपापल्या गाडीत सेट झालोय आणि आम्ही निघालोय. पिहूचे मामा त्यांच्यामुळे मी आजपर्यंत प्रॉपर ब्लॉग करू शकतोय. कारण काय ते जरा ड्राईव्हला मला हेल्प करतील आणि आपण ब्लॉग करू. लेट्स गो. तर मंडळी आम्ही ना एका ठिकाणी विचारलेलं इथल्याच लोकांना की कुठले कुठले पॉईंट बघू शकतोय. तर त्यांनी एक परशुराम टेम्पल एक सांगितले आणि असे 2-3 पॉईंट सांगितले जाते. ते जाता आता बघूया. लेट्स गो. चला 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 चला. हे कुठलं स्पॉट आहे परशुरामचं? परशुराम टेम्पल तर कसं आहे बघूया आपण. कारण इथून व्ह्यू तर भारी दिसतंय. असं मेकअप आर्टिस्ट मागून छत्री आली. ओ माय गॉड छत्री बेस्ट आहे. आपण गाडीत आपल्याला छत्री आहे. ओके. तर मंडळी हेच परशुरामाचं टेम्पल आहे. कारण इथं बहुतेक काय म्हणायचं आपलं पृथ्वी केले आणि आत काहीतरी टेम्पल आहे. आता जाऊन बघूया. काय जिजा आणि ह्या पुढे पळत गेल्यात. साक्षी बसलाय हेअर आर्टिस्ट. कशी आहेस? परसाला विचार आरची कुठे आहे? आता आत जाऊन बघूया म्हटलं. आत जो की चला व्ह्यू दिसतंय ना हो खाली डाळ. अच्छा असं केलेलं आहे. हो नाईस. हो हे ध्यान मंदिर बघा. मंडळी एक वेगळाच इथं अनुभव आहे की इथं डोम असल्यामुळे आवाज पूर्ण घुमतोय आणि त्यांनी इथं ध्यान मंदिरच बनवलंय. यावर खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे इथं. मंडळी आत्ता इथं ध्यान मंदिरात ना 5 वेळा ओंकार आणि 2 मिनिटाचं ध्यान केलं. आई ग इतकं रिलॅक्स आणि फ्रेश वाटतंय. खूप सुंदर वाटतं इथे. अनुभव खूपच वेगळा होता. वाटलं नव्हतं की असं काहीतरी वेगळं मंदिर असेल आणि ध्यान वगैरे काहीतरी करायला मिळेल. खूपच चांगला अनुभव आहे. गुड, व्हेरी गुड. इट्स फोटो टाइम, फोटो टाइम. म्हणजे या परशुरामाच्या इथून ना इथला जो व्ह्यू दिसतोय खतरनाक. मगाशी वर तुम्हाला दाखवलेला आणि इथून ना समुद्राचा किनारा दिसतोय. बघा दिसतो का आपल्याला? वो मस्त. तर मंडळी आता परशुरामांचं दर्शन झालेलं. आता दुसरं एक बीच होतं. बीचचं नाव काय लक्षात आलं का? आता जाऊनच बघा. मी पण नाव विसरलोय. आता त्या बीच वरती जाऊया. जेवणाचा प्लॅन झाला तर जेवण करूया. चलो. मामा आला सार्थक मामा. हे बघा जिजाचं बघा इथं बाहेर चाललंय. इथं कोकम मिळतंय. सुरूच केलं तिनं. थांब तरी. थांबली बाबा. नारळापासून बनवलेली एक सोलकडी इथं आम्ही पिलेली. अरे 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 अप्रतिम. जिजानं मग अशी कोकम पिलं. आम्ही इथं छान सोलकडी पिली. कशा मेकअप आर्टिस्ट कसं वाटलं तुम्हाला? कोकम मस्त होतं ना? होय. सोलकडी नारळापासूनची खूप छान होती. नाही 2 बहार असतात तुम्ही बोला. बहार असतात संत्र्याचे. एक मृग बहार एक आंबिया बहार. आंबिया बहार जो आहे तो सध्या पाणी देतात झाडांना आणि जे फुलं येतात सध्या ते आंबिया बहाराचे. आणि त्यानंतर एक मृग बहार येतो. तो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात येतो. आताची जी संत्री आहे ती
ती ऑगस्ट सप्टेंबरला येतील खायला. तुम्ही सांगा तुमच्याबद्दल. मी ऍग्रिकल्चर कंपनीत काम करतो ऍक्च्युली, राशी सीड मध्ये, अमरावती टेरिटरीसाठी. तरी पण माझ्या संत्रा आहेत, संत्र्याची बाग आहे. बाग आहे केवढी आहे तरी? जवळपास 6 एकरामध्ये पूर्ण बाग आहे. अरे वा, ओनली संत्री ना? हो. दोन वेळेस आणलेली त्यांनी मागच्या वेळेला पण. थँक्यू सो मच. मंडळी आता दुसऱ्या एका बीचला चाललोय. आम्ही चाललोय आता लाडोबा. लाडघर एक बीच आहे, आता तिकडे चाललेलो. परशुराम जे आता आपण बघितलं टेम्पल सारखं काय होतं ते, तिकडून आता दुसरा एक फाटा आम्हाला मिळाला तिकडं लाडघर बीचला आता जायचं. मंजळी वाव, हे होय, हे लोकेशन बेस्ट आहे. हा यार, चला हॉटेल बदला. आलेला आहे लाडोबा. आता 2 वाजलेत आणि हे दोघ जण आता जेवणाचं काय सोय आहे ते बघायला गेलेले आहेत, कारण इथं घरगुती पण सोय होईल हे बघायचं चाललंय. काय झालं पिहू? मामा कॅन्सल. पिहूला काय झालं सार्थक? दिसानी मारले पिऊला. अच्छा ठीक आहे. लहान लेकराचे वादावाद. तिसऱ्या उडी मारणार. मंजळी हे कुठलं बीच होतं का? लाडोबा. लाडघर बीच. हा बीच बऱ्यापैकी सेम वाटतात सगळे. असं काय अति वेगळं वाटतंय? तुझं काय म्हणणं आहे शारदी? हो सेमच आहे. बऱ्यापैकी सेम वाटतं ना, पण माहोल जरासा वेगळा वाटतो. म्हणजे जे राहण्याच्या वगैरे सोय ते जरा नक्कीच वेगळं वाटतंय, आणि तिथल्या ज्या राईड्स आहेत किंवा काय ह्या सगळ्या जरा एक्स्ट्रा किंवा कमी जास्ती असं आहे. कसं वाटतंय डॉली? छत्री उलटी झालेली आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. हा असं नाही वारं दिसलं छत्रीकर. हा म्हणजे ते उलट होणार नाही. हा करेक्ट. कसं वाटते बीच वरती येऊन? मजा येते ना, एक नंबर. बाई ओहो हाय पिहू. कसं वाटतंय सगळ्यांना? आम्हाला प्रतिक्रिया द्या. रिलॅक्स एकदम छान वाटतंय. रिलॅक्स वाटतंय ना? गुड. म्हणजे लाडोबा बीच. लाडघर बीच. मला ते लाडोबा डोक्याला बसले. राणी व्हिक्टोरिया. मिरजगावची व्हिक्टोरिया. श्याम दादा आणि दुसरे जे दोघं भाऊ जे जरा जेवणात तयारी करायला गेलेत बघायला, तोपर्यंत आम्ही इथे थांबलोय. बीच आस्वाद घ्याय. तिथल्या राईड्स वगैरे फक्त वेगळ्या आहेत, बाकी सगळे बीच ऑलमोस्ट सेमच वाटतंय, आणि राहायची सोय एवढी वेगळी आहे. मस्त. धुया चल तिकडं आहे जेवायचं आपल्याला. आता चला मंडळी, आता वाजले आहे 3. मग अशी जेवणाचं ऑर्डर दिलेलं, सगळे चालू जेवायला. लेट्स गो. हा इकडे राणी व्हिक्टोरिया. मंडळी, बीच वरून आल्यानंतर ना आम्ही जेवणाची ऑर्डर इथे समोरच दिलेली. घरगुतीच आहे जेवण, राहायचं पण आहे, पण आमचं राहायचं वेगळं आहे. आता इथं बेस्ट डायनिंग जे आहे ना, इथं डायनिंगची सोय आहे, ते पण कुठे आहे. मस्त अशा व्ह्यूज सोबत आमचं जेवणाची आहे सोय. जेवण अति भारी आहे, घरगुतीच आहे. मटकी, भेंडी, पापड आणि भाकरी, तांदळाची भाकरी आम्ही सांगितलेली सगळ्यांना. होय, एक नंबर. एक असं पिक्चर सेट असल्यासारखं आहे.
लाडघर बीचवरती जेवून आणि मस्तपैकी विश्रांती घेऊन आम्ही निघालेलो मेन गावात. आम्हाला हवी होती पेस्ट्री, कारण जिजाचा बड्डे येतोय 28 डिसेंबरला. तो आम्ही आधीच मस्तपैकी बीचवरती सेलिब्रेट करणार होतो, त्यासाठी आम्ही शोधतोय केक. लेट्स गो. मंडळी 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 आता 5:45 वाजतायत आणि मी जिजाला एक प्रॉमिस केलेलं काय की बाबा तिचा बर्थडे कधी ना कधीतरी बीचच्या इथं करायचं असं आमचं ठरलेलं. आणि आता बरोबर सूर्यास्त होतोय आणि आमचं प्लॅन जो आहे तो बऱ्यापैकी सक्सेस होतोय असं ठरतंय. कारण आम्ही आता जरा आज जिथं फिरून आलो ते नुसतं जरा नॉर्मल फिरून आलो, असं काय कुठे स्पॉट किंवा काय असे काय इतकं काय हे केलं नाही. जरा निवांत जेवलो त्या बीचवरती, तिकडचा गेलेलो ते बीच, जरा तिथं निवांत बसलो, जरा तिथं खेळलं केलो आलो. आणि आता परत आमच्या स्टेच्या इथं आलो, जिथं आम्ही तिथं राहिलेलो तिथं आलोय. आणि इथं एक बोट आहे त्या बोटवरच्या तिथं सकाळपासून लावली, तिथं बघितलं, म्हटलं तिथंच आज मस्त आहे की बड्डे करू. सूर्यास्त पण होतोय आणि जिजाचा बड्डे आपण सेलिब्रेट करूया. लेट्स गो. मंडळी सार्थकने मस्त ब्लूटूथ आणलाय आणि त्यात गाणी लावून आता बड्डे करायचा आहे. असं मेकअप आर्टिस्ट. जिजाचा बड्डे आपण आता बीच वरती साजरा करतोय. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. फर्स्ट टाइम करतोय. जिजा आमची अशी तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. मरमेडचा आम्ही कन्सेप्ट मध्ये ड्रेस केलेला. तीच म्हणत होती मला मरमेड आवडती म्हणून आम्ही केलेला. जिजा कसं वाटतं तुला? आपण तुझा बड्डे आपण इथं सेलिब्रेट करतोय, तो खूप छान मस्त वाटतं. म्हणजे ऍक्च्युली जिजाचा बड्डे 28 डिसेंबरला असतोय, पण 28 डिसेंबरला हर्षाचं दुसरं ऑर्डर आहे, त्यासाठी हा बड्डे आम्ही इथं साजरा करायचं ठरवलंय. कारण ट्रिपला पण आलेलो, मला सुट्टी जिजाला सुट्टी, जरा बरोबर तो ताळमेळ जुळून आला आणि ठरवलेलं की बीचवरती तिचा बड्डे साजरा करूया. जिजाने पण पहिल्यांदा समुद्र बघितलाय तिच्या लाईफमध्ये. तर 5वा बड्डे 5 वर्षाचे होते जिजा. आता 28 तारखेला तिचा बड्डे आता इथं सेलिब्रेट करूया. लेट्स गो. पिहू पण मस्त रेडी आली जिजाच्या बड्डेला. बाबा आले, पिहूचे मामा आलेले आहेत. मामा जिजाचे मामा, पिहूचे मामा. मंडळी आता वाजलेले आहेत 7 आणि ऑलमोस्ट पूर्ण अंधारच झाला आहे. आणि जिजाचा छोटासा असा बड्डे सेलिब्रेट केला आहे आणि आता रूमवर जायचं आहे. चलो. इथं समोरच आता बीच होतं, तिथून बड्डे साजरा करून ना आता रूमवर आलेलो. रूमवर इथं लगेचच आमचं बॅडमिंटन खेळायचं चाललेलं, काय तर टाइमपास करू आणि झोपायचं आहे. गेलं शटल गेलं वरती. इथून वरलेत आणि शटल वरचं निघतं काय बघायचं. टेबल घेतलंय, शटल वर गेले. आलं 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 शटल लांब गेलं आत. पर्ण काढलं.
माझं आता एडिटिंग मला सुरू करायचं आहे परत. यांचं चाललं इकडे मजा मजा. अरे मी खेळू शकत नाही, मला आता एडिटिंग करायचं आहे. आमच्या तिथे राहायला एकटे वरती आले, त्यांनी मोठा इथे स्पीकर आणलाय. फुल आवाजात सगळे गाणे चाललेत. मस्ती असं चालली. ए जिजा आमची घेते. म्हणजे गाणं लावून एवढे पाठी गेले आहे सगळे, असंच नाचलं सगळे मस्त पैकी. मंडळी वाजलेले आहेत 9:15 आणि आता म्हटलं जेवण करून घेऊया. भूक तर लागली आहे खूप. आता आमच्या जिथं राहतो त्याच्या मागच एक हॉटेल आहे, तिथे जेवायला आलोय. हे सिटिंग मस्त केलंय, बॅरल कट करून त्याच्यामध्ये सिटिंग केलंय. चालेल चालेल. मंडळी रात्रीचा आता वेळ आहे म्हणून म्हटलंय बिर्याणीच मागूया आणि एंड करू म्हटलं. भैयाने आम्हाला मस्त बिर्याणी आणली आहे आणि आता बिर्याणीचा स्वाद घ्यायचा आहे. हाय जिजा. जिजाला लागली भूक. ओगो बाई, तू काय पुष्पा झालेस का? पुष्पासारखं बसलेस तू, हो ना? माझ्याशी काय केली गट्टी? अयो का गो गट्टी का केली बाई? बाई 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 मस्त. आता जेवण केलंय सगळ्यांनी आणि आता खूप कंटाळलोय आणि जायचं आहे घरी. सार्थक मामा, हॅलो, कसं वाटलं तुला आजचं जेवण? भारी वाटलं एकदम. बिर्याणी वगैरे खाल्ली. बिर्याणी रायता आणि एवढंच होतं, अजून काय होतं? दाल खिचडी. मी नाही खाल्ली दाल खिचडी, खरंच मी नाही खाल्ली. मला खूप पोट भरलं होतं. पोट भरलेलं खरं तेच भारी निघाले आज. तर मंडळी आज आमचा दापोली मधला दुसरा दिवस होता आणि धमाल मजा तर आल्या. खरं तर जरा रिलॅक्स गेलाय दिवस. मग आता खरं तर उद्या आम्हाला करायचं आहे चेकआउट सकाळ सकाळी आणि जायचं आहे पुण्याला, निघायचं आहे. जाता तर उद्या पण कुठले तरी 1-2 पॉईंट करायचे आहेत. आणि आमच्यासोबत 2 मामा आहेत, जिजाचा मामा आणि पिहूचा मामा. तुमचं मनोगत जरा व्यक्त करा दोघांचं. दोघांनी अनुभव फारच वेगळा आणि खूप मजेशीर होता. हलका फुलका. नाही भारी होता आणि मजा आली एकंदरीत सर्वांसोबत. तुझं सांग. माझं पण सेम. कॉपी पेस्ट नाही, कॉपी पेस्ट नाही स्वतः. चांगला होता. तो मनी म्हणत नाही, ज्याच्या त्याची इच्छा ती माझी इच्छा. जय हो. चांगला होता नाही का? समुद्र वगैरे बघितला. समुद्रात पाणी पण होतं. पाणी पण बघितलं. पाणी खारट होतं. तर म्हणजे आजचा व्लॉग आम्ही इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.
साल का आखिरी महीना और आखिरी तारीखें चल रही हैं। यह साल जैसा गया अब चला गया। आने वाले साल में क्या करना है उस पर विचार करो। जो कमियां रह गई हैं उन्हें देखो, परखो और उन पर काम करो। और जो ख्वाब अधूरे रह गए हैं उनके लिए बेहिसाब मेहनत करो। बस हिम्मत मत हारो और लगे रहो। यकीन मानो, आने वाला वक्त बहुत शानदार होने वाला है।